एकाच कुटुंबातील 3 पिढ्या पोलिसात, एकाच कुटुंबातील 4 जण वकील, सख्खे 3 भाऊ डॉक्टर, अशा अनेक बातम्या तुम्ही पाहिल्या असतील. पण आता महाराष्ट्राच्या राजकारणात एकाच कुटुंबातील तब्बल 3 पिढ्या संसदीय राजकारणात असणार आहेत. आणि एक नाही, दोन नाही, तर एकाच वेळी 5 जण संसदीय राजकारणात सक्रिय असण्याची शक्यता आहे. होय, आपण बोलतोय पवार कुटुंबियांबद्दल. आणि नक्की 5 जण एकाच वेळी कसे सक्रिय असतील हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. एकंदर संसदीय राजकारणात एकाच घरातील दोघे तिघे जण एकाच वेळी कार्यरत असण्याच्या अनेक घटना आहेत. आपल्या महाराष्ट्रात देखील अशी अनेक उदाहरणं आहेत. ठाकरे, तटकरे, चव्हाण, राणे, कदम अशा अनेक कुटुंबातील दोघे तिघे जण एकाच वेळी सक्रिय राजकारणात आपल्याला दिसतील. पण आता पवार कुटुंबियातून एकाच वेळी घराणेशाहीचा पुढचा अध्याय गाठलेला दिसतोय. पवार कुटुंबातून एकाच वेळी 5 जण हे सक्रिय राजकारणात असतील, थेट लोकप्रतिनिधी असतील किंवा लोकप्रतिनिधींकडून नियुक्त झालेले असतील. सर्वात अगोदर आपण जाणून घेऊयात शरद पवार यांच्यापासून. शरद पवार हे सध्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहेत. त्यांच्या राज्यसभेचा कालावधी संपलाय. राज्यात लगेचच राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम देखील चालू होतोय. पवार गटाकडून शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जावेत यासाठी शक्यता हालचाली सुरू आहेत. भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे शरद पवार हे पुन्हा राज्यसभा सदस्य असतील असं पवार गटातील सूत्रांचं म्हणणं आहे. सुप्रिया सुळे या सलग चौथ्यांदा बारामती लोकसभेतून खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आणि हा विजय त्यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभूत करून मिळवला होता. सुनेत्रा पवार लोकसभेला पराभूत झाल्यावर सुनेत्रा पवार या राज्यसभेवर निवडून गेल्या होत्या. म्हणजे आत्ताही त्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या सदस्य आहेत. पण अजितदादा यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता नियमानुसार त्यांना महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा किंवा विधान परिषद या दोन्हीपैकी कोणत्याही एका सभागृहावर विहित कालावधीमध्ये निवडून येणं बंधनकारक आहे. आणि नियमानुसार त्या एकाच वेळी 2 सभागृहांच्या सदस्य देखील राहू शकत नाहीत. त्यामुळं राज्यसभेच्या सदस्यत्वाचा त्यांना राजीनामा द्यावा लागेल. आणि अपेक्षेप्रमाणे अजित पवार यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघातून त्या निवडून येतील. पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी पार्थ पवार निवडून जातील अशी अपेक्षा होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटानं लगेच होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या वाटेला ज्या 7 जागा येत आहेत पैकी आपल्या कोट्यातील एका जागेवरून पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचं घोषित केलंय. रोहित पवार, पवार कुटुंबातील सध्याचं सर्वात चर्चित नाव म्हणजे रोहित पवार. हे सध्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. याशिवाय युगेंद्र पवार हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, मात्र तेव्हा ते पराभूत झाले. इथे एक गंमत आहे. पवार कुटुंबातील 2 सदस्य थेट निवडणुकीत पराभूत झाले. आणि त्याहून मोठी गंमत ही आहे की हे पराभव त्यांच्याच पवार कुटुंबातील सदस्यांकडून झालेले आहेत. युगेंद्र पवार हे चुलते अजित पवार यांच्या विरोधात पराभूत झाले, तर सुनेत्रा पवार या आपल्या नणंद सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभूत झाल्या. खरं तर यावेळी शरद पवार यांच्या 2019च्या माढा लोकसभेची आठवण येते. त्यावेळी पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघातून उतरले होते. सुप्रिया सुळे बारामतीमधून, तर शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून उतरणार होते. मात्र एकाच वेळी एकाच घरातील इतके लोक निवडणुकीत उतरणं योग्य नाही असं म्हणत शरद पवार यांनी माघार घेतली होती. त्यासोबतच आणखीन एका प्रसंगाची आठवण या राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं आठवते. ते म्हणजे सुशांत सिंग यांच्या आत्महत्येवरून राजकारण सुरू असताना पार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली आणि सुशांत सिंगच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करणारं निवेदन दिलं. प्रत्यक्षात मात्र त्यावेळी सत्तेत असणाऱ्या आघाडी सरकारचा सीबीआय चौकशीला विरोध होता. तेव्हा शरद पवार यांनी मात्र माझ्या नातवाच्या मताला आम्ही कवडीचीही किंमत देत नाहीत, ते इनमॅच्युअर्ड आहेत असं विधान केलं होतं. आणि आज तेच पार्थ पवार हे बिनदिक्कतपणे राज्यसभेवर निवडून जातील, तर शरद पवार यांची अद्याप सहकारी पक्षांची मनधरणी करत मतांची जुळवाजुळव सुरू आहे. या निमित्तानं राजकारण आणि घराणेशाही हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. या निवडणुकीत जर सगळी गणितं जुळून आली तर पवार कुटुंबातील एकाच वेळी 5 जण हे संसदीय राजकारणात सक्रिय राहतील. त्यामुळं आमचा पक्ष, आम्हीच प्रतिनिधी अशी मानसिकता यातून समोर येते. यावर मागं सुप्रिया सुळे यांना विचारलं गेलं होतं. मात्र सुप्रिया सुळे यांनी एकाच कुटुंबातील 2 पिढ्या राजकारणात आल्या तर काय बिघडलं,
डॉक्टरची मुलगी डॉक्टर होते, वकिलाचा मुलगा वकील होतो. मग राजकारणात दुसरी पिढी आल्यावर एवढा आक्रंद करायला काय होतं? मात्र अशा वेळी वर्षानुवर्षे त्याच पक्षांसाठी आयुष्य झिजवलेल्या कार्यकर्त्यांचं काय, असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. हे देखील तितकंच खरं आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. तसंच कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.